वेलकम बॅक मित्रांनो. आता ह्या सेकंड व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मला असं वाटतं फर्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल. आता हा जो दुसरा व्हिडिओ आहे हा न स्किप करता तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बिझनेस कन्सेप्ट आम्ही ज्या गोष्टीवर काम करतो ते म्हणजे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस का भेटतं सनेजमध्ये, एवढ्या लोकांनी पैसा कसा कमवला, तुमच्या आयुष्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, हे जे प्रेझेंटेशन असणार आहे हे 45 मिनिट्सचं असणार आहे. कमीत कमी 45 मिनिटपर्यंत तुम्हाला पूर्णपणे स्टेबल राहून हे प्रेझेंटेशन पूर्ण समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये समजणार की पैसे कसे कमवायचे, इन्कम कसं जनरेट करायचं, मी कसे पैसे कमवू शकते किंवा मी कसं इन्कम करू शकतो. चालेल तर चलो मी तुमचं सगळ्यांचं वेलकम करतो या कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटीमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा होऊ शकतात तुमचे काही स्वप्न असू शकतात, मला पैसा पाहिजेत, दुसरी गोष्ट माझं स्वप्नातलं एक घर पाहिजेत, माझ्याकडे कार पाहिजेत, फॉरेन ट्रिप झाले पाहिजेत, मुलांचं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजेत, गुड हेल्थ पाहिजेत आणि त्याच्यानंतर एक मान सन्मान, एक रिस्पेक्ट पाहिजेत. माणसं ह्याच गोष्टींची भुकेलेले आहेत आज मार्केटमध्ये. माणसांना याच 6 गोष्टी पाहिजे असतात. तुमच्यापैकी असे किती जण आहेत बरं या 6 गोष्टी नको आहेत? असं कोणीच नसणार. असे तुमच्यापैकी सर्व जणांना ह्या गोष्टी पाहिजे असतील, बरोबर का नाही? तर चलो मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन्स टू अर्न मनी. होऊ शकतं तुम्ही जॉब करत असणार, तुम्ही फार्मिंग करत असताल, तुम्ही स्मॉल स्वतःचा एक व्यवसाय करत असणार, होऊ शकतं तुमचा एक बिझनेस असू शकतो, इन्व्हेस्टर असू शकतात किंवा तुम्ही एक डायरेक्ट सेलिंग असोसिएशन पण असू शकतात. मग हा सनेज प्लॅटफॉर्मच का बेटर आहे, मी हा सनेज प्लॅटफॉर्म का चॉईस केला हे तुम्हाला पुढे समजणार. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सगळ्यात मोठं काम करतो ते म्हणजे प्रोडक्ट्सवर, बिझनेस प्लॅनवर आणि त्याच्यानंतर गुड अर्निंग. म्हणजे काय, आपण काम करतो जसं मी तुम्हाला सांगितलं हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. हे जे 3 स्लोगन आहेत ना मित्रांनो, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, याच्यामध्ये पूर्ण जीवनाचा सार आहे. तो कसा, तो आता पुढे पहा. मी तुमचं सगळ्यांचं वेलकम करतो सनेज फॅमिलीमध्ये. ओके, आता हे कंपनीचे मॅनेजमेंट, जसं उदाहरणार्थ एखाद्या कंपनी असेल तर त्यांचे काय मॅनेजिंग डायरेक्टर पण असतात. जसं उदाहरणार्थ आपल्या कंपनीचे फाउंडर आहेत छगनजी राठोड सर, त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहेत सचिनजी सावंत सर. कंपनी इंडियामधली फास्टेस्ट ग्रोइंग कंपनी 2016 साली. हॅलो, ऑलरेडी कंपनीला स्टार्टअप होऊन 8 वर्ष झालेले. तर हेडक्वार्टर पुण्याला आहे, साताराला, मुंबईला आहे. आत्तापर्यंत कंपनीचा 700 करोडचा टर्नओव्हर झाला मित्रांनो. किती? 700 करोडचा टर्नओव्हर झाला आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता सध्याला 250+ प्रोडक्ट्स आहेत. आत्तापर्यंत 55 लाख लोकांनी सनेजवर विश्वास ठेवला. किती? 55 लाख लोकांनी सनेजवर विश्वास ठेवला. त्याच्यानंतर 700+ असे लोक आहेत की ज्यांनी कार्स घेतल्यात माझ्यासारखे. 25 असे लोक जे लक्झरियस प्रीमियम कार वापरू राहिलेत. 150+ लोकांनी स्वतःचे घरं घेतलेत. 5,000 5,500 लोकांनी व्याज बिझनेसच्या माध्यमातून फॉरेनला पण जाऊन आलेले आहेत. ही कन्सेप्ट काय आहेत ती नीट समजून घ्याव्यात. मला असं वाटतं आज ऑन मॅन्युफॅक्चरिंग जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते ऑन मॅन्युफॅक्चरिंगचे 14 वर्षाचा बिग R&D रिसर्च आहे. त्याच्यानंतर क्वालिटी प्रोडक्ट्स ISO सर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर मॅन्युफॅक्चरिंग टीम वगैरे हे सगळे तुम्ही इथं पाहू शकता, प्रॉपर लेवलला आहेत. आपले फ्रँचायसीज आज जर पाहायला गेलं तर आउटलेट आहेत आपले, असे वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये असे आउटलेट आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इंडियामधली सगळ्यात पहिली अशी कंपनी, हॅलो, इंडियामधली सगळ्यात पहिली अशी कंपनी मित्रांनो की जी डॉक्टर OPD करते. आपले पंचकर्म थेरपी सेंटर पण आहेत. हॅलो, आज जर तुम्ही होऊ शकतात कोणत्या तरी ऑदर प्लॅनमध्ये करत असणार ना, माझ्याकडे भरपूर साऱ्या लोकांचे प्लॅन प्रेझेंटेशन येतात, पण मी त्यांना विचारतो तुमच्याकडे डॉक्टरांची टीम आहे का? डॉक्टरांची टीम आहे तर तुमच्याकडे हॉस्पिटल्स आहेत का? आपल्याकडे पंचकर्मा थेरपी सेंटर पण चालू आहेत. हे वेगवेगळे आपल्याकडे सर्टिफिकेट्स आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर हे ऑरेक्स प्रोडक्टचे सर्टिफिकेट असतात. असे जर पाहिले गेले तर नियर अबाउट आपण 8 ते 9 ब्रँडमध्ये सध्याला कंपनीसोबत काम करतोय. सगळ्यात मोठं ते म्हणजे हेल्थकेअर. ह्या जगामध्ये सगळ्यात मौल्यवान जर वस्तू तुम्हाला विचारलं तुमच्याकडे कोणती तर तुमचा आन्सर असणार 100% यस. काय? माझं स्वतःचं हेल्थ. आणि आम्ही सगळ्यात मोठं काम करतो ते म्हणजे हेल्थ सेक्टरवर. आज माणसं आहेत ना, आज माणसं मित्रांनो जर पाहायला गेलो तर मरायला घाबरत नाहीत. आणि एकदाच घाबरत होते मरायला, ते कधी माहिती का? कोरोनामध्ये. कधी? कोरोनामध्ये ते टच करायला पण, कोणाच्या घरी जायला पण घाबरत होते. पण आता सध्याला लोक असे जगू राहिलेत की बाबा मी अमर आहे, मी कधी मरणार नाही, माझ्या बॉडीला काही इजा होणार नाही, मी लहानपणापासून सरी गोळी खाल्लेली नाही. आज जर हेल्थ सेक्टर काय असतं, आज एखाद्या हॉस्पिटलमध्ये जो व्यक्ती जातोय ना त्याला विचारा हेल्थ म्हणजे काय. एखाद्या मरणारा व्यक्ती असेल ना मित्रांनो, मरणारा, त्याला जर विचारलं ना काय, त्याला जर विचारलं ना की तुला 1 वर्ष आयुष्य देतो किंवा 10 करोड रुपये देतो, तो काय चॉईस करेल माहिती आहे मित्रांनो? स्वतःचं आरोग्य, स्वतःची हेल्थ. आज 20-20, 22-22 वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक येतात. ते हेल्थ अवेअरनेस नाहीत लोक. आज BP, शुगर, थायरॉइड, कॅन्सर सारखे आजार वाढत चाललेत. जुन्या जमान्यात लोक 100-100 वर्ष जगत होते, पण आज जर पाहायला गेलं तर लोक 50-60 पर्यंत एक्सपायर होऊ राहिलेत. याला कारण काय? की आपण जे अन्न खातोय
रासायनिक पिकवतोय, रासायनिक खातोय आणि बॉडीमध्ये स्वच्छ हवा पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, संतुलित अन्न पाहिजेत, पण आपल्या बॉडीला ते भेटत नाहीत. दिनचर्या आपली प्रॉपर लेवलला राहिलेली नाही. मग त्याच्यासाठी हेल्थ जपणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आज आपल्याकडे 1 नंबरचे A1 क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत, ते म्हणजे हेल्थ सेक्टर. तुम्ही म्हणता सर हे काय प्रोडक्ट्स आहेत, असे प्रोडक्ट्स आम्ही भरपूर पाहिलेत, याच्या आधी लय ऐकले, लय पाहिले. मित्रांनो, हाफ नॉलेज इज अ व्हेरी डेंजरस. नॉलेज असून उपयोग नाही आहे, ते जर कामाचं नसेल तर. आज सगळ्यात ब्रँड ॲम्बेसेडर प्रोडक्ट ते म्हणजे आमच्याकडे आकाश सोना. सगळ्यात ब्रँड ॲम्बेसेडर प्रोडक्ट हे आकाश सोना. जर पाहिलं गेलं तर नियर अबाउट 15 बेरीजचा अर्क आहे. किती बेरीजचा? 15 बेरीजचा अर्क आहे. अर्क म्हणतोय मी मित्रांनो, काय म्हणतोय? अर्क. बेरीजमध्ये, ज्यूसमध्ये आणि अर्कमध्ये फरक राहतो. म्हणजे काय? आता उदाहरणार्थ तुमच्याकडे 1 किलो तूप आहे, पण त्याच्यासाठी दूध किती लागेल हा विचार करा. तसा हा आकाश सोना जे बेरीजचा अर्क आहे ना, काही लोक म्हणतात सर आम्ही बेरीज आणून खातोत ना. हे आकाश सोना आहे मित्रांनो, 20 लिटर ज्यूस लागतं त्याला. किती? 20 लिटर या 15 बेरीजचा ज्यूस काढला जातो आणि त्याच्यापासून 750 ml आकाश सोना बनवलं जातं. 750 ml आकाश सोना. आज तुम्ही यूट्यूबला आत्ता नका, एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा हे लक्षात ठेवा ना, आकाश सोना रिझल्ट टाका. फक्त यूट्यूबला फक्त काय टाका? आकाश सोना प्रोडक्ट रिझल्ट. एक नाही, हजारो रिझल्ट ओपन होतील, हजारो. ज्याच्यामध्ये शुगरचा रिझल्ट, बीपीचा रिझल्ट, थायरॉइडचा रिझल्ट, कॅन्सरवर रिझल्ट, सोयारिसिसवर रिझल्ट, असे असंख्य रिझल्ट आहेत. कशाचे माहिती का मित्रांनो? आकाश सोन्याचे. जसं उदाहरणार्थ जर पाहिलं गेलं तर पाया बांधायला सगळ्यात जास्त वेळ लागतो ना, तसंच हे सगळ्यात ब्रँड ॲम्बेसेडर प्रोडक्ट आहे. म्हणजे हे पायावर काम करतं, हे डायरेक्ट तुमच्या पिशींवर काम करतं. आपलं शरीर जे बनलेलं आहे ना, 63 ट्रिलियन सेल्सपासून जे बनलेलं आहे ना, तर हे डायरेक्ट पिशींवर काम करतं हे आकाश सोना. त्याच्यानंतर आकाश सोना प्लस पण आहे. हे 30 बेरीजचा ज्यूस आहे. तुम्ही यूट्यूबला याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता, सर्च करून बघा की आकाश सोना काय, आपल्या बॉडीला ते कसं यूज केलं पाहिजे, का बरं यूज केलं पाहिजे, कशासाठी यूज केलं पाहिजे. आणि ज्याला आजार झाला मित्रांनो, त्याने 100% यूज केलं पाहिजे. आणि ज्याने आजार झालेला नाहीये त्याने तर 100%, 1001% घेतलंच पाहिजे. मला काही त्रास नाही तरी पण मी रेग्युलर घेतो. कारण का बरं माहिती का? इन फ्युचर आजारी पडू नये म्हणून. प्रिकॉशन इज द बेटर दॅन क्युअर. म्हणजे असं का म्हणलं जातं की आजारीच पडू नये, त्याच्यासाठी हे प्रोडक्ट्स वापरलं पाहिजेत. समजतंय? त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर हेल्थ केअरमध्ये आपल्याकडे ॲलोवेरा ज्यूस आहे, त्याच्यानंतर ॲलोथ्री फळ आहे, वेदामृत लिक्विड आहे, तुळसी ड्रॉप आहे. तुळसी ड्रॉप याचा आकाश सोनाचा डेमो बनतो, तुळसी ड्रॉपचं पण होतो, अडूसा आहे. हे जे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवलेत ना, हे मित्रांनो खूप सुंदर आहेत, जबरदस्त लेवलचे आहेत. त्याच्यानंतर नारीप्रिया. प्रत्येक घरामध्ये लेडीज असतात, प्रत्येक घरामध्ये लेडीज आहेत, आई आहेत, बहीण आहेत, कोणासरी मावशी आहेत, कोणासरी काकू आहेत, कोणासरी काक आहेत. कंपल्सरी प्रत्येक लेडीजने नारीप्रिया यूज केलं पाहिजेत. बरोबर? नारीप्रिया का वापरलं पाहिजेत? की नारीप्रिया तुमच्या PCOD असन, PCOS असन, जे मंथली पिरियड्स असन, जे लेडीजच्या आरोग्याला हेल्थ सेक्टरचे जे कंटेंट लागतात ना, हे सगळे नारीप्रियामधून भेटणार. मला असं वाटतं बाहेरून लोक लई खर्च करतात. आणि महिलांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल, तुम्ही जर पाहायला गेलं तर ब्युटी पार्लर जेवढ्या महिन्यात खर्च करता ना, जेवढ्या ब्युटी पार्लरला महिन्यात जेवढा खर्च करता ना, त्याच्या 10% पण हे प्रोडक्ट भेटणार. त्याच्या 10% तुम्हाला हे प्रोडक्ट भेटणार. आणि ब्युटी पार्लर किती जरी केलेला असेल तर 3 दिवसामध्ये मेकअप उतरून जातो. समजतंय का? म्हणजे बाहेरची ब्युटी मॅटर नाही करत, इंटरनल ब्युटी, आतमधली काय ब्युटी ही मॅटर करते. त्याच्यानंतर शतावरी आसन, तुम्हाला शतावरी माहितीच असेल. त्याच्यानंतर पिढीसत्व आसन, लहान मुलांची बलबुद्धी आणि हाईट वाढवण्यासाठी सगळ्यात उत्तम प्रोडक्ट म्हणजे पिढीसत्व आहे. हे टोटली आयुर्वेदिक हर्बल कंटेंट बनलेलं पिढीसत्व आहे. त्यानंतर पेन रिलीफ ऑइल आसन, त्याच्यामध्ये आपलं गुडघेदुखी आसन, त्याच्यामध्ये हे सांधे असतात, त्याच्यामध्ये एक प्रकारचं ऑइल असतं ज्याला वंगण मानलं जातं. वय निघून झाल्याच्यानंतर ते हाडे एकमेकांना झिजले लागतात, तिथे तेल देण्याचं काम करतं. पेनबाम आसन, गोमूत्र, डिजिटल गायचं गोरक आसन, म्हणजे त्यानंतर पॅन बेस प्रोटीन आसन. तो म्हणतात सर प्रोटीनची मला काय गरज आहे? ही जी भिंत असं ना, ही भिंत मित्रांनो, त्या भिंतीला विटेची आणि वाळूची गरज आहे. तसं हे जे शरीर आहे ना, या शरीराला प्रोटीनची गरज असते. कशाची गरज असते? प्रोटीनची. आपल्या बॉडीचं जेवढं वजन आहे तेवढ्या ग्रॅम डाएट बॉडीला डेली प्रोटीन भेटलंच पाहिजे. जर उदाहरणार्थ माझं वजन 60 किलो असेल तर माझ्या बॉडीला डेली 60 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. किती ग्रॅम? 60 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. आपल्याकडे असे 2 फ्लेवर अवेलेबल आहेत, मँगो आणि त्याच्यानंतर चॉकलेट प्रोटीन पण अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर नास्यवैले, रात्री ज्याला एखाद्याला घोरण्याचा त्रास असेल तर नाकात टाकू शकतो. आणि इथून वरचे जेवढे आजार आहेत मायग्रेनपर्यंतच आम्ही याच्यावर रिझल्ट घेतलेले. त्यानंतर विमोचन आसन, पेनबाम आसन, ग्रीन टी आसन. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर स्पिरुलिना. आज स्पिरुलिना याच्यामध्ये मिनरल्स हाय लेवल आहेत. या जगामध्ये जर पाहिलं गेलं ना, सगळ्यात जास्त जर ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारी कोणतीच वनस्पती असेल ती म्हणजे स्पिरुलिना. ह्या पृथ्वी तलावर पण सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजनची निर्मिती स्पिरुलिना केली होती. कासव 400 वर्ष जगतं, ते पाण्यामधलं स्पिरुलिना खातं.
पाण्यामधलं स्पिरुलिना खात आहे. या स्पिरुलिना याच्यापासून बनलेली आहे, म्हणजे शेवाळापासून बनलेली. ही टॅबलेट जर तुम्ही वापरता ना, तर तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची, विटॅमिनची, मिनरल्स, ज्याची याची कमतरता आहे, ही सगळी भरून काढण्यासाठी स्पिरुलिना काम करणार. त्यानंतर मोरिंगा असन, मोरिंगा शेवग्याच्या पालापासून बनलेली. नाही मोरिंगा नका खाऊ. मोरिंगा मीन्स काय, शेवगा. ते शेवग्याचा जो पाला आहे किंवा शेवगा आहे ना, त्याचा आहे ना मस्तपैकी त्याला उकळा आणि त्याचा ज्यूस प्या. एक नंबर, खूप छान. तुमच्या बॉडीमध्ये जेवढे मिनरल्स असतील, जेवढे विटॅमिन्स असतील, हे सगळे भेटतील. नासाने ऑलरेडी याला सुपर फूड डिक्लेअर केलं आहे, स्पिरुलिना आणि मोरिंगाला. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही मोरिंगा हे कंटेंट यूज केलं पाहिजे. त्यानंतर सिबोक्थॉन, हिमालयन बेरीज आहे, हिचे रूट 200 फूट जमिनीच्या खाली जातात. हिमालयन बेरीज आहे, सिबोक्थॉन. तुम्ही सिबोक्थॉनचा ज्यूस पण पाहू शकतात. अशा आपल्याकडे टॅब्लेट्स आहेत. त्यानंतर मल्टीविटॅमिन प्लस मिनरल्स. डॉक्टर तुम्हाला जर काय आजार झाला तर विटॅमिनच्या टॅब्लेट घ्यायला लावतात. आपल्याकडे मल्टीविटॅमिन्स आहे. त्यानंतर ग्लुकोजामाइन आहे. त्यानंतर विटॅमिन D3 आहे, जे हाडांसाठी असं. त्यानंतर ओमेगा 369 आहे. असेच यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओज टाकलेले. तुम्ही फक्त सनेज प्रोडक्ट रिझल्ट टाका, सनेज प्रोडक्ट ट्रेनिंग टाका, तुम्हाला ऑल प्रोडक्टचं ट्रेनिंग भेटेल त्याच्यामध्ये. मी तुम्हाला वरवर फक्त एक हायलाईट करतो. त्यानंतर गार्लिक टॅब्लेट आहे. त्यानंतर गॅनोडर्मा, ज्यांना विसरायची सवय असेल, थायरॉइडचे त्रास असेल, जर पाहिलं गेलं तर काहीतरी गजनी टाईप असतात ना लोक, थोडक्यात म्हणजे विसरवय, त्यांच्यासाठी तुम्ही गॅनोडर्मा यूज करू शकता. कर्कुमा टॅब्लेट आपल्याकडे. कोलेस्ट्रॉम आहे. नीम टॅब्लेट आहे. कोलेस्ट्रॉम वेलेल्या कच्च्या गायच्या दुधापासून बनलेली. ही तुम्ही लहान मुलं वगैरे हातपाय दुखतात त्यांचे दाबावं लागतात, त्यासाठी कोलेस्ट्रॉम देऊ शकतात. सगळ्यात भारी रिझल्ट आहेत. आम्ही आतापर्यंत खूप छान रिझल्ट घेतात. त्यानंतर गिलोय टॅब्लेट आहे. वेट ग्रास आहे. त्यानंतर पपाया एक्स्ट्रॅक्ट आहे. ओजा सायू आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर लेडीसाठी सनसॉफ्ट आहे. त्यानंतर CMT ड्रॉप हा एक उत्तम प्रोडक्ट आहे. CMT ड्रॉप जर पाहायला गेलं, तुमचं पूर्ण जे पाणी आहे हा अल्कलाईन करतं. पाण्याचा pH असतो ना, तर pH मेंटेन करायचं काम हे CMT ड्रॉप करतं. मला पण पहिल्यांदा माहिती नव्हतं. मी बाहेरून कोणती पाणी घ्यायचं, मला असं वाटायचं एकदम स्वच्छ पाणी असेल, ते एकदम चांगलं पाणी असेल ते. पण नंतर मला कळालं की हे जे पाणी असतात ना, ते पाणी ॲसिडिक असतात. काही मिनरल्स वॉटर हे ॲसिडिक असतात. बिस्लरी सगळ्याच नसतात. पण हे जर CMT ड्रॉप जर तुम्ही टाकून जर पाणी पिताय, तर तुमच्या बॉडीमध्ये जे पाण्यामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात हे सगळे भेटणार. ओके. त्यानंतर हेल्थ केअरमध्ये डॉक्टर रिकमेंडेड हेल्थ केअरचे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. ग्रंथयुक्त प्रोडक्ट्स आहेत ते, म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रंथयुक्त म्हणजे काय असतात, 60-70 प्रकारचे जडीबुटीज एकत्र करून बनवले जाणारे आहेत टॅब्लेट्स. आणि इंडियामधली सगळ्यात पहिली कंपनी जिने एथिकल एक्स लॉन्च केलेला आहे. ब्लड प्युरिफायर असेल, त्याच्यामध्ये भरपूर सारे असे पिरसुद्धा असेल, आरशुद्धा, ज्यांना पायलचे त्रास असेल त्यासाठी यूज करू शकता. आर्थोरिच, अडोसा असेल, त्यानंतर ओगिराज असेल, पुनर्वादी गुगुळ असेल, कामवादी, हे पित्तसुद्धा, नारीसत्व. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो ना की याची ऑलरेडी यूट्यूबला ट्रेनिंग टाकलेले. तुम्ही फक्त सनेज प्रोडक्ट ट्रेनिंग टाका. तुम्ही 3-3, 4-4 तासाचे या प्रत्येक प्रोडक्टवर व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकतात. त्यानंतर गिलोय टॅब्लेट असेल, मोरिंगा टॅब्लेट, गार्लिक टॅब्लेट, हे काही किट आहेत आपल्याकडं. पाईल्स केअर किट असेल, आर्थोकिच किट असेल, वजन कमी करण्यासाठी किट असेल, मेडोलाइट. त्यानंतर वजन वाढवण्यासाठी प्लांट बेस्ड प्रोटीन, जे तुम्हाला आता सांगितलं. ते पर्सनल केअरमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. सोप्स असेल 11-12 प्रकारचे. मी याच्या आधी सोप वापरत होतो, मला माहिती नव्हतं ते कोणते सोप असतात, त्याचे ग्रेड काय असतात, फर्स्ट असतात. आमच्या घरामध्ये जे आले आम्ही ते वापरत होतो लहानपणापासून. हॅलो. पण आज सनेजमध्ये जर पाहिलं गेलं तर 78% TF आले, 100% बाथ सोप आहेत. हे तुम्ही स्किनसाठी, तुमच्या चेहऱ्यासाठी यूज करू शकतात. आणि कोणतेही सोप जर असेल ना, तर मानेच्या खाली लावायचे असतात, मानेच्या वर नसतात लावायचा, मानेच्यावर हा फेसवॉश वापरायचा असतो. तर हा पुढे आपल्याकडे आहेत. त्यानंतर उपटन सोप असेल, आपल्याकडे स्क्रब सोप पण आहेत. टूथपेस्ट असे 11 प्रकारची जडीबुटीजपासून बनलेली. आयुर्वेदिक हेअर ऑइल, याचे रिझल्ट असे आलेले आहेत आयुर्वेदिक हेअर ऑइलचे की कितीतरी लोकांचे आम्ही केस ज्यांचे गेलेले होते, पांढरे केस पण काळे झाले. तर असे काही युनिक रिझल्ट आलेले आहेत. कोकोनट ऑइल असेल, ब्राह्मणी ऑइल असेल, रिफ्रेशिंग टॅल्कम पावडर असेल. त्यानंतर अशा 2 प्रकारच्या पावडर्स आहेत. बॉडी मसाज ऑइल आहे, उठणे, हे ॲलोवेराचं जेल आहे, फेस क्रीम आहे आपल्याकडं. त्यानंतर क्रॅकल क्रीम आहे, ज्यांना भेगा वगैरे पडतात, हे रिमूव्ह आहे, फेस वॉश. त्यानंतर हँडवॉश आहे. परफ्यूम्स आहेत आपल्याकडं, 5 प्रकारचे परफ्यूम्स आहेत. केस काळे करायचे असेल तर त्याच्यासाठी आहेत, तांबडे करायचे असेल त्याच्यासाठी पण आहेत. म्हणजे असे ऑल प्रोडक्ट शेविंग फॉर्म आहे. त्यानंतर ब्युटी केअरमध्ये आपल्याकडे फेसवॉश आहेत, ते चारकोल असेल, नीम फेसवॉश असेल, त्याच्यानंतर तो उपटन फेसवॉश असेल. आता उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये लोक सनस्क्रीम वापरतात, सनस्क्रीमसाठी असेल, बॉडी लोशन असेल. त्यानंतर सनस्क्रीम, बॉडी लोशन असेल. शॅम्पू आहेत आपल्याकडं, सल्फर फ्री शॅम्पू, सॅहेग्लो असेल. त्यानंतर कुमकुमदी ऑइल असेल. जे फेशियल किट आहेत, जे मार्केटमध्ये तुम्ही 2-2, 3-3 हजार रुपये घालून पण जे फेशियल भेटत नाहीत, अशा आम्हाला महिलांनी रिव्ह्यू दिलेत की बाबा हे तुमचे फेशियल वापरून, जे आम्ही 5-5 हजार रुपये फेशियल वापरत ना फेशियल किटसाठी, तर याच्यामधून रिझल्ट त्यांना आलेले आहेत. त्यानंतर लिप स्क्रब असेल, त्यानंतर लिप बाम आहेत. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर लिपस्टिक्स आहेत. त्यानंतर रोज वॉटर आहे, फेस टोनर आहे. आज आपण तुम्ही जे यूज करतात, जे लिपस्टिक असेल किंवा लिप बाम असेल, तर मार्केटमध्ये केमिकलचे भेटतात. आपले हे तुपापासून बनलेले, म्हणजे हार्मफुल नाहीत. हे जरी पोटामध्ये जर गेले ना, तरी पण याचे साईड इफेक्ट नाही होत. अशी ब्युटी थेरपीमध्ये भरपूर सारे ब्युटीचे आपल्याकडे किट आलेले आहे, हे पण तुम्ही यूज करू शकताय. ब्युटी थेरपीमधलं लायनर वगैरे असेल. त्यानंतर फुडेजमध्ये जगरी पावडर, सैंदो मीठ. आज आजार वाढतात मित्रांनो, तर का बरं? खानपानामुळं. आणि जर आपलं घरातलं खानपान जर चांगलं असेल तर 100% आपण निरोगी राहू शकतो. आजार झालेला चांगला का आजार होऊनच नाही देणं चांगला? हॅलो. आजार होऊनच नाही देणं चांगलं. समजतंय? आजार झाल्यावर सगळेच लोक पैसे खर्च करतात,
पण आजार न होण्यासाठी खूप कमी लोक पैसे खर्च करतात आणि ते श्रीमंत असतात, ते म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचे, आणि त्यांची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे त्यांची हेल्थ. हॅलो, त्यांचं हेल्थ. आज जगरी पावडर असेल, सेंदो मीठ असेल, त्यानंतर राईस ब्रेन ऑइल असेल, लेमन पिकल असेल, फ्रूट जॅम असेल, त्या असे प्रीमियम प्रकारचे टी आहेत आपल्याकडे, 3 इन्स्टंट कॉफी. हे प्रोडक्ट्स ऑलरेडी यूट्यूबला ट्रेनिंग हे तुम्ही पाहू शकता. चिली पावडर असेल, सांबर मसाला आपल्याकडे. त्याच्यानंतर घरगुती यूज होणारे असे निरमा असेल, वॉशिंग मशीनमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. क्लीन वेदा, डिश वॉश, टॉयलेट क्लीनर, हँडवॉश वगैरे. त्यानंतर कार वॉश, बाईक वॉश. ज्यांना असं वाटतं माझी गाडीवर माझं खूप प्रेम आहे, ते स्वतः यूज करतात, घरी कार वॉश करू शकतात, त्यांच्यासाठी कार वॉश आहे. त्या असे फॅशन एजमध्ये आपल्याकडे शर्ट्स आहेत, हे असे शर्ट्स आहेत आपल्याकडे. त्यानंतर टी शर्ट्स आहेत, साडी येतं, त्यानंतर हा असा टाय आहे, त्यानंतर सॉक्स आहेत, त्यानंतर लेदर बॅग्स आहेत. असे ॲक्सेसरीज आपल्याकडे भरपूर आहेत. आणि सगळ्यात मोठी म्हणजे असं म्हणलं जातं माती वाचवा म्हणजे शेतकरी वाचेल. आणि सगळ्यात मोठं आपण काम करतो ते म्हणजे सॉईल हेल्थवर, सॉईल केअरवर, जमिनीची काळजी घेणारे सगळ्यात जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट्स आहेत. हे सॉईल केअर असेल, सन महाराजा. मी तुम्हाला याच्यावर जास्त काय सांगणार नाही, याच्यावर एकच सांगेन, तुमच्या जमिनीचं पोषण तत्व जर करणारा कोणता जर प्राणी असेल किंवा जीवाणू असेल तर तो आहे गांडूळ. आणि आज आपल्या शेतामध्ये चेक करा गांडूळ आहेत का. काही लोक बाहेरून गांडूळ आणतात, टाकतात तरी ते मारतात. आणि आपले जे प्रोडक्ट्स आहेत ना सनीचे, हे गांडूळ तयार करतात. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हणला जातो. ते 3 फुटापर्यंत जमीन फुकट नांगरून देतो. समजतंय, 3 फुटापर्यंत जमीन फुकट नांगरून देतो. आज ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात भारी. आज तुम्ही जर पाहायला गेलं ना, पहिल्यांदा पाऊस पडल्याच्यानंतर मातीचा स्मेल यायचा, आता तो येत नाही, 40% आला आहे. आपण जर पाय पहिल्यांदा शेतामध्ये ठेवला ना तर इथपर्यंत पाय असं जमिनीत जात होता, पण आता जात नाही. आता फक्त ढेकळू लागतात. पहिल्या जमान्यामध्ये एक व्यक्ती जमीन नांगरायचा नांगरणीने, त्याच्यानंतर 2 जणं, त्यानंतर बैल आला, नंतर 2 बैल आले, नंतर 2 बैलांकडून काय म्हणा, मग त्यानंतर काय आला, ट्रॅक्टर आला, मग जास्त फोर्सचा ट्रॅक्टर आला. म्हणजे विचार करा, जमीन न कळत नापीक होत चाललेली. कारण का बरं, त्याच्यामध्ये रासायनिक शेती करू राहिलेत लोक. आणि ही जे प्रोडक्ट्स आहेत, सनेजचे जे प्रोडक्ट्स आहेत, ते ॲग्रिकल्चरमध्ये जैविक प्रोडक्ट्स आहेत. आणि हे जर तुम्ही यूज करताय, किंमत कमी 3 वर्ष जर तुम्ही जैविक शेती करता ना, तर तुम्ही पाहणार की माझ्या शेतामध्ये काय परिवर्तन झालं आहे. आणि तुम्ही जर शेतकरी असणार, तुम्ही जर ह्या प्रोडक्टची जर शेती केली ना, तर तुम्ही एक चांगले कर्म करता. कारण का बरं माहिती आहे का, मार्केटमध्ये लोक रासायनिक शेती करतात, तीच रासायनिक शेतीचे जे प्रोडक्ट्स उगले जातात, ते उगल्याच्या नंतर तेच मार्केटमध्ये जाऊन विकले जातात. आणि ते विकल्याच्या नंतर तेच कुठेतरी लोक खातात आणि आजारी पडतात. हॅलो, आपण जगाचा पोशिंदा पण शेतकऱ्याला म्हणतो. मी पण एक शेतकरी कुटुंबातलाच आहे, पण मला असं वाटतं रासायनिक शेती करण्यापेक्षा जैविक शेती केली पाहिजे. ओके, मला असं वाटतं माझ्यापेक्षा ज्ञानकारी लोक असणार, तुम्हाला जास्त गोष्टी समजतील. ॲग्रिकल्चरमध्ये आपण काम करतो, स्टिकर्स आहे आपल्याकडे, आता भूसंजीवनी किट असेल, आणि गाईचं म्हशीचं दूध वाढण्यासाठी आपल्याकडं वेटरनरीचं प्रोडक्ट आहे, शतावरी जिवंती याच्यामध्ये ॲड केलेलं एक लिव्हर टॉनिक, याचं जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट्स आहेत. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत, सर तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये काय, मग आम्हाला प्रोडक्ट घेऊन विकायचे आहेत का, नेमके काय करायचे, बॅगा भरून आम्हाला प्रोडक्ट विकायला जायचं का, काय करायचं नेमकी, बिझनेस काय. तर मित्रांनो, मला एक सांगा, आत्तापर्यंत तुम्ही जे प्रोडक्ट्स मार्केटमधून घेत आलात, मी तुम्हाला शॉर्ट अँड सिंपल लास्टला सांगणारच आहे, पण आता समजून घ्या थोडक्यात काय आहे की ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कोणतेही प्रोडक्ट 40% बनतं. किती टक्क्याला? 40%. 40% जे प्रोडक्ट बनतं ते कस्टमरपर्यंत दिसतं होतं 100%. मधला 60% पैसा मित्रांनो यांच्यामध्ये वाटला जातो. कोणाच्या? यांच्यामध्ये मधला 60% पैसा वाटला जातो. आपल्याच घरामधनं पैसा काढला जातो. कोणाच्या? कस्टमर. त्याचं नाव पण लय भारी बघा, कस्टमर, कष्टकर. आणि तुम्ही समजून घ्या, हुशार असताल, 40% प्रोडक्ट बनलं जातं, 100% कस्टमरला विकलं जातं, 60% पैसा हे मधले लोक कमावतात. आपल्या घरामध्ये कोणती टूथपेस्ट येत असेल, साबण येत असेल, आता जे प्रोडक्ट दाखवले हे येत असेल, बरोबर, तुम्ही कस्टमर असाल, तुम्ही यूज करत असणार. हे प्रोडक्ट आपण कोणाकडून घेतो? जाहिरात बघून घेतो. त्यानंतर रिटेलरकडनं घेतो, म्हणजे दुकानदार तो घेतो, होलसेलरकडनं होलसेलर घेतो, डीलर घेतो, डिस्ट्रीब्युटर. हे घर बनवतात का? नाही. याची एक मॅन्युफॅक्चर युनिट असते मित्रांनो. 40% प्रोडक्ट बनलेलं 100% कस्टमरला विकलं जातं, 60% पैसा हे लोक कमावतात. मग हा 60% पैसा कोणाच्या खिशातनं काढला गेला? तर हा 60% पैसा काढला गेला 100% कस्टमरच्या खिशातनं. याच्यानंतर ट्रेड चेंज झाला. याच्यानंतर मित्रांनो मॉल सिस्टीम आली. कोणती सिस्टीम? मॉलमध्ये तुम्ही आम्ही गेलो असणार. मॉलमध्ये आज कोणतंही प्रोडक्ट मॉलवाले हे कोणत्याही रिटेलर किंवा होलसेलरकडनं घेत नाहीत, ते डायरेक्ट घेतात, मॅन्युफॅक्चरिंगकडनं डायरेक्ट विकतात कस्टमरला. 60% मॉलवाले एकटे कमवतात. त्याच्यामुळे मॉलमध्ये ऑफर्स असतात, बाय 1 गेट 1 फ्री. काय असतात? बाय 2 गेट 3 फ्री, असे काही ऑफर्स असतात. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केले असाल, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस, ॲमेझॉनचा मालक, काम एकच करतो, इकडनं घेतो इकडे देतो. हॅलो, काम एकच करतो, इकडनं घेतो इकडे देतो. जगामध्ये सगळ्या श्रीमंत व्यक्तींमध्ये झाला आहे. कारण त्यांनी डोकं लावलं, एक वेबसाईट बनवली, वेबसाईटमध्ये सगळे प्रोडक्ट टाकले, लोकांनी तिथून शॉपिंग केली आणि मोठा पैसा कमवला. त्याच्यामुळं तुम्ही जर एखादा मोबाईल घ्यायला गेलेला असेल, मला माझ्या सिनियरने सांगितलं, विशाल एखादा जर मोबाईल घ्यायला गेले ना आपण, तर कोणताही मोबाईल आपण जे दुकानामध्ये घेतो तो किती टक्क्याला असतो? तो जर पाहायला गेला दुकानामध्ये 10,000ला असेल ना, तोच ऑनलाईन जर पाहायला गेलं तर 7,000ला आहे. सेम मोबाईल तोच,
पण लोक ऑनलाईन शॉपिंग करू राहिलेत आणि येणारा काळ मित्रांनो ऑनलाईनचा असणार आहे. कशाचा असणार आहे? ऑनलाईनचा असणार आहे. बघा मग डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय करतं? डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय करतं ते म्हणतात हे 60% पैसे यांच्यामध्ये वाटले जातात ना, तर आज सनेज स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग करतं प्रोडक्ट. हे जे आत्तापर्यंत तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवले 250+ हे प्रोडक्ट सनेज स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतं. मॅन्युफॅक्चरिंग टू डायरेक्ट कस्टमरला 100%ला विकलं जातं आणि 100% कस्टमरला विकलं. 60% पैसा हा कोणाकडे आला? सनेजकडे. सनेज म्हणते तुम्ही जे ॲज अ डिस्ट्रीब्युटर होणार, तुम्ही जे या बिझनेसमध्ये टायअप होणार, तर हा 60% पैसा मित्रांनो तुम्हाला कमवायचा चान्स आहे. आणि इथं जे तुम्ही इन्कम पाहिलेत ESIच्या चॅनलवर असेल, सनेज चॅनलवर असेल, तुम्ही जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ जे पाहिले असेल ना, आम्ही 1 लाखाचे घेतले, 2 लाखाचे घेतले, हे आले कसे? हा 60% आलाय. हा 60% पैसा यांनी कमवलाय. कोणता पैसा? हा 60% पैसा यांनी कमवलाय. हे बघा आज जर पाहिलं गेलं तर हाऊ टू स्टार्ट बिझनेस. सर मग बिझनेस सुरुवात कशी करायची? तर आज पाहिलं गेलं तर ID रजिस्ट्रेशन तुमचा असतो. त्याच्यामध्ये तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स तुमचे द्यायचे असतात, जेणेकरून तुमचा ID लॉग इन होतो. त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर चेंज द शॉप चेंज द लाईफ असं आपल्याकडे हे बेनिफिट आहे. मग आज मार्केटमध्ये आपण कोणतेही प्रोडक्ट्स घेतो, कुठून? ऑदर शॉप किंवा सुपर मार्केटमधनं. पण आपल्याला फक्त डेली रुटीनचे एकच करायचं मित्रांनो, चेंज द शॉप चेंज द लाईफ. चेंज द शॉप चेंज द लाईफ म्हणजे आपल्याला फक्त शॉप चेंज करायचे. आपण आत्तापर्यंत मार्केटमधून जे प्रोडक्ट घेऊन आलो हेच प्रोडक्ट आपल्याला कुठनं घ्यायचे? फक्त सनेजमधनं. पण याच्यामुळे फायदा काय होणार? आता हे थोडक्यात समजून घ्या की आज हे प्रोडक्ट आत्तापर्यंतचे आपण हे कुठून ना कुठून घेत आलो, कुठून ना कुठून घेत आलो, त्याचा आपल्याला काय बेनिफिट झाला का? काहीच नाही झाला. मग आज सनेज काम करतं वेट लॉसवर, डायबिटीजवर, कॉन्स्टिपेशन, आर्थराइटिस, ॲसिडिटी, स्किन प्रॉब्लेम, लेडीज हेल्थ, चिल्ड्रन हेल्थ, हेल्थ केअर, कॅन्सर याच्यासारख्या अशा 10+ आजारावर आपण मुख्य आजारावर काम करतो. तुम्ही हेल्थ सेक्टरमध्ये पण काम करू शकता, ॲग्रिकल्चरमध्ये पण काम करू शकता. मग डिस्काउंट 30% फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, आपल्याकडे ऑफर असतात, बेनांचा ऑफर असतात. त्या कशा आहेत ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की कशा असणार आहे. आज कितीने बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काय होतं, म्हणजे कन्सिस्टन्सी ऑफर जर घेतली तर कसा बेनिफिट होतो हे मी तुम्हाला नोट डाऊन करून एक पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. ओके. कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट्स कसे डिस्काउंटमध्ये, ऑफरमध्ये 70, 75% कसा फायदा समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ओके. आज बघा सनेज फ्रीडम प्लॅन. आज फ्रीडम प्लॅनमध्ये 11 प्रकारचे इन्कम आहेत. किती? 11 प्रकारचे इन्कम वाटले जातात. हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप, कारण कोणता बिझनेस असेल मित्रांनो, हा बिझनेस एक विशेष आहे. एका दिवसात जर विशेष गोष्ट समजून घ्यायची असेल तर मला असं वाटते कुठेतरी 10-15 बुद्धी एका ठिकाणी आल्याच्या नंतर ती समजू शकते. पण एका बुद्धीला जर विशेष गोष्ट समजून घ्यायची असेल तर कमीत कमी 3 ते 6 महिने लागतात. आणि मला असं वाटते सनेजचा प्लॅन हा विशेष आहे. तो समजून घेण्यासाठी वेळ लागणार म्हणजे लागणार. तर तो कसा असणार? अप टू 50% पर्यंत कसा फायदा होतो. त्यानंतर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, बिझनेस जर प्रमोट केला तर त्याचे बेनिफिट कसे होतात हे सगळे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. हे मी तुम्हाला पुढे नोट डाऊन. असे काही क्लब्स असतात आपले, सिल्वर वगैरे, पर्ल वगैरे, हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर काही इन्कम अचीवर्स आहेत लोक मित्रांनो. बघा तुम्ही ESIच्या चॅनलवर पाहत असणार, आम्ही 1 लाख रुपये कमवतोय, 2 लाख रुपये कमवतोय, 5 लाख, 6 लाख रुपये, 10 लाख रुपयापर्यंत लोक 20, 30, 40 लाख रुपयापर्यंत महिन्याला कसे कमवतात. तर याच्यामध्ये काही एव्हिडन्स आहेत की ज्यांनी इन्कम कमवत आलेत आतापर्यंत. त्यानंतर हे कृष्णा सर असं असे भरपूर लीडर्स आहेत ज्यांची 1 लाख, 7 लाख, 7.5 लाख, 9 लाख, 10 लाख इन्कम झालेले आहेत. बघा 11 लाख, 12 लाख, 13 लाख, 12 लाख. इथे बघा वेगवेगळे लीडर्स आहेत ज्यांनी तुम्हाला प्रेझेंटेशन फाईल पाठवले असेल, व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचा पण याच्यामध्ये नक्कीच फोटो असू शकतो. याच्यानंतर इथं भरपूर असे आहेत. इथं माझा पण फोटो आहे. आज बघा आज 21 लाख इन्कम असे. त्यानंतर आज 25 लाख API लोक काम करतात, PSI, पोलीस ऑफिसर्स, इन्स्पेक्टर, डॉक्टर, याच्यामध्ये काय हाऊसवाईफ पण आहेत, याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट पण आहेत, ते त्यांचा जॉब करता करता पण पाट्यामध्ये सनेज करून राहिलेत. त्याच्यानंतर आज फार्मर आहेत, जे लोक शेतकरी आहेत ते लोक काम करतात, स्टुडंट लोक काम करतात. मी ॲज अ स्टुडंट असे माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत जे त्यांचं करिअर त्यांना भेटते. याच्यामध्ये 48 लाख, 98 लाख, 1 करोड, 2 करोड, 5-5 करोड रुपयापर्यंत इन्कम केलं मित्रांनो. आणि हे आहेत आमच्या सगळ्यांचे महागुरू डॉक्टर अशोकजी तोडमल सर. आज प्याऊट जर पाहायला गेलो ना, किती माहिती का? बघा 46 रुपये 44 पैसे, बरोबर ना? 46,44,485 रुपये महिना, बरोबर. आज ESIला अशोक तोडमल तुम्ही यूट्यूबला जर पाहायला गेलं तर भरपूर सरांचे व्हिडिओज लाखो लोक फॉलो करतात. आणि सर आज काय काम करू राहिले? हेच, दुसरं काय, हेच काम करू राहिलेत. आज मोठ्या लेवलला इन्कम कमवू राहिलेत. आज सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पण सिस्टीम आली, आम्ही पण सरांमुळे पैसे कमवू राहिलोत. आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्लॅन प्रेझेंटेशन पाहत असणार, पण आपले जे प्रोग्राम होतात ना मित्रांनो, त्याच्यामध्ये बसायला पण जागा नव्हती. 2-2, 3-3 हजारामध्ये आपले फंक्शन्स, प्रोग्राम्स होतात. हो का, याच्यामध्ये तुम्ही दिसू शकतात मित्रांनो. इथं जर पाहायला गेलं तर आपले एज्युकेशन सिस्टीम पण चालू आहेत. डॉक्टर अशोकजी तोडमल सरांच्या माध्यमातून ESI सिस्टीम आपल्याला एज्युकेशन सिस्टीम पण प्रोव्हाइड करते. जसं उदाहरणार्थ शाळेमध्ये जे मुलं शिकतात ते शिकताना त्यांना पण एज्युकेशन दिलं जातं. जर एज्युकेशन घेतलं नाही तर
ते पण पास होऊ शकणार नाही. तसं या बिझनेसमध्ये एज्युकेशन सिस्टम आहे, ट्रेनिंग्स आहेत, मीटिंग्स आहेत, 11, 12, 13 प्रकारचे ट्रेनिंग्स असतात. ते डिस्ट्रीब्युटर टू लीडरपर्यंत कसं घडायचं हे शिकवतात. त्यानंतर जर पाहायला गेलं तर काही लोक असे ज्यांनी कार्स घेतल्यात बिझनेसमध्ये, ज्याच्यामध्ये टिगोर असन, त्याच्यानंतर व्हेर्ना असन, क्रेटा असन, व्हेन्यू असन, अशा महिंद्राच्या XUV असन, त्यानंतर अशा भरपूर जे हॅरियर्स असतील अशा कार जे लक्झरियस सिगामेंट्समध्ये येतात. त्याच्यानंतर मर्सिडीज अचूर आहेत. आज कितीतरी लोक असे आहेत जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते, गिरीश गुरु सर आज मर्सिडीज यूज करतात, गणेश लहारे सर असन आज अकाउंटंट होते, मर्सिडीज यूज करतात सनेजच्या माध्यमातून. त्यानंतर तुषार भोसले सर ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये होते, सनेजमध्ये आले आणि चांगले लेवल्स इन्कम कमवतात. ते मर्सिडीज दाखवायचं मित्रांनो काय माहिती का, मार्केटमध्ये असं म्हणलं जातं जे दिखताय वही बिकताय. त्याच्यामुळं लोकांना खरं पटावं लागतं, त्याच्यामुळे सांगितलं जातं. लोकांना खरंच पटत नाही तो खोटं बोलायला कोणाला वेळ, बरोबर ना. काही लोक म्हणतात नाही सर असेच असतील, असेच आहे. ते यूट्यूबला पण चेक करा, तुम्हाला सगळी यांची हिस्ट्री भेटून जाईल. अमोल पारख सर असतात, आज जर पाहायला गेलं तर मॅनेजर होते, आज चांगले इन्कम कमवतात. आज सविता अवतन मॅडम असन, आज त्या पण आज चांगले लेवलचं इन्कम कमवतात, ते मर्सिडीज आहेत. आणि डॉक्टर अशोक तोलम सर असन. सर या व्यक्तीवर मला एकच बोलायचं आहे मित्रांनो, की ह्या व्यक्तीने एकट्याने गाडी नाही घेतली, यांच्यामुळे हजारो लोकांनी गाड्या घेतल्या. यांनी एकट्याने घर नाही घेतलं, यांच्यामुळे कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वतःची घरं घेतलेत. म्हणजे असं म्हणलं जातं एक मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले तुर्भु मा ते संग स्वकर्मणी. म्हणजे काय मित्रांनो, कर्म करत राहा, कर्म करत राहा, कर्म करत राहा. आणि सरांच्या माध्यमातून खरंच मित्रांनो प्राऊड वाटतं की आज सर तेच काम करतात. ते आज सर इन्कमसाठी पैशासाठी काम नाही करते, आज एक कुठंतरी एक मोठं मिशन घेऊन काम करू राहिलेत. आज लोकांनी होम घेतले, त्यानंतर फॉरेन ट्रिप झाले असं, असे हैदराबाद शिमला असन, त्यानंतर सिंगापूर, फुकेत, दुबई, रशिया, मलेशिया असे खूप सारे टूर्स होतात. त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टम आहे आपल्याकडं, ESS आहे. आज मित्रांनो नख जरी कापायचं असेल ना, नख तर ब्लेडने नाही कापतात, त्याला पण नेल कटर लागतं, बरोबर ना. तसं त्याला एक सिस्टीम आहे. तसंच या बिझनेसमध्ये पण असे काही टूल्स असतात, ते टूल्स हे परचेस केले पाहिजेत. जर बिझनेस तुम्ही करत असणार तर हे टूल्स घेतले पाहिजेत. जसं उदाहरण दिलं, नख कापण्यासाठी पण नेल कटर वापरलं जातं, तसं या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं असेल, आपल्याला जर काहीतरी अचिव्हमेंट करायचं असेल तर हे टूल्स आहेत, हे टूल्स वापरले पाहिजेत, टूल्स यूज केले पाहिजेत. आज शाळेतल्या पहिलीच्या, दुसरीच्या, तिसरीच्या मुलांना एवढी एवढी पुस्तकं आहेत. मी एका मुलीला पाहिलं, तुझ्याकडे जर पाहायला गेलं दप्तर अशी अशी चलत होती, अशी. तिला विचारलं काय, वर्गपाठ, गृहपाठ, एवढ्या एवढ्या वह्या. 2-3 वर्षाच्या मुलींना एवढं. आणि मला असं वाटतं ह्या बिझनेसमध्ये जर सक्सेस व्हायचंय तर हे टूल्स यूज केले पाहिजेत, बरोबर. जसं लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी असेल, त्यानंतर ESS असेल, त्यानंतर आपल्याकडे यूट्यूब चॅनल आहे, ESS चॅनल आहे आपल्याकडं, याचे असे 11-12 प्रकारचे आपले ट्रेनिंग्स वगैरे होतात, तर ते पण यूज केले पाहिजेत. आणि आज हॅपीनेस, आज मित्रांनो आनंद कोणाला लोक आहे, हॅपीनेससाठी लोक आहेत ना, हसण्यासाठी फक्त लाफिंग प्रोग्रामला जातात, हसण्यासाठी लाफिंग प्रोग्रामला जातात, हास्यकला केंद्रामध्ये जातात, कायसाठी, हसण्यासाठी. मग मला असं वाटतं मित्रांनो, आज अशोक तोलम सरांच्या चॅनलवर जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला रिअल हॅपीनेस काय असतो ना ते त्याच्यामधून पाहायला भेटतात. आज मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, हेल्थ सनेजच्या प्रोडक्टमधून तुम्हाला हेल्थ भेटणार, वेल्थ सनेजच्या प्लॅनमधून तुम्हाला पैसा पण भेटणार. तिसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे हॅपीनेस. आज सुशांत सिंग राजपूत सारखे व्यक्ती होऊन गेले. आज बघा बरं, गटगंज पैशाची काही कमतरता का नाही. हेल्थ आपल्यापेक्षा, तुमच्या माझ्यापेक्षा पण बेटर हेल्थ, पण एकच विचार ते म्हणजे हॅपीनेस त्यांच्याकडे नव्हतं. एक विचार आहे फक्त, एक थॉट्स नव्हता. कारण लाईफमध्ये कोणीतरी आपल्याला गुरु पाहिजेत की आपल्याला मार्ग दाखवण्यासारखे. आणि आज ESS सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला अशोक सरांसारखे व्यक्ती भेटतात, आज आपल्याला हॅपीनेस देतात, स्पिरिच्युअल थॉट्स देतात. असे प्रोग्राम असतात आपल्या मित्रांनो की खूप छान. आज कितीतरी असे लोक येतं की जे एका फॅमिलीमध्ये राहून पण 10-10 वर्ष बोलत नव्हते, सरांचे विचार ऐकून ते बोलायला लागलेत, ते एकत्र आलेत. कितीतरी अशा फॅमिलीत भाऊ भावासोबत भांडत होता, पण सरांचे विचार ऐकल्याच्या नंतर ते म्हणत होता, बोले आता तू माझा भाऊ, म्हणजे भावाला वडिलांसारखा दर्जा देतात सिस्टीममध्ये आल्याच्या नंतर. कितीतरी लोकांच्या घरामध्ये भांडणं होते, त्यांच्या घराचं गोकुळ झालंय. कितीतरी लोक असे होते त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, पण त्यांचे परत एकदा गुण्या गोविंदाने त्यांचा संसार चालू झाला आहे. फक्त आणि फक्त स्पिरिच्युअल विचार. इथं कोणताही जाती धर्म शिकवला जात नाही, इथं फक्त कर्म शिकवले जातात. हॅलो, इथं फक्त काय शिकवले जातात, कर्म. मग हॅपीनेस इथे भेटतो. आज सरांचे खूप सारे व्हिडिओज तुम्ही पाहिलेलेच असतील. आज मग रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आपल्याकडं, आपला वर्ल्ड वाईड प्लॅन चालतोय. चॉईस इज युअर हँड. हातात तुमच्या संधी आलेली आहे. जीवनामध्ये संधी मित्रांनो एकदाच येत असते, आपल्या हातात असतं, आपण धरतो का सोडून देतो. आज तुम्ही विचार करा, नो आणि यस, दोनच ऑप्शन आहे तुमच्या आयुष्यामध्ये, यस किंवा नो. पहिले आपण नोवर जाऊ. नाही केलं तर काय होणार आहे. मला विचारलं होतं, विशाल तुझं बिझनेस नाही केला तर म्हणलं आहे ते चालूच राहणार सर, काही चेंजेस होणार आहे का, नाही. आतापर्यंत तुम्ही जे काम करतात तेच इथून पुढे करत राहिले, आता आत्तापर्यंत जे कमवले तेच कमवणार आहे. हॅलो, मग त्याच्यात हप्पे आहात का स्वतःला विचारा. तर उत्तर काय आला, मला म्हणलं सर मी खुश नाही आहे. दुसरं, यस जर विचार केला की यस करून तर बघू,
करायला काय अडचण आहे? इथं कुठं आपल्याला डोळे किडनी बिडनी काढून द्यायची का? नाही. इथं फक्त सिम्पल शॉर्ट आपल्याला फक्त यस म्हणायचं. नुकसान काय आहे? आपण जे पैसे देणारे ते प्रोडक्ट भेटणारे. आत्तापर्यंत किराणा दुकानात गेलो आपण प्रोडक्ट घेतले, आत्तापर्यंत आपण मॉलमध्ये गेलो प्रोडक्ट घेतले. इथं पण शॉपच चेंज करायचं आणि दुसरं काय करायचंय? मार्केटमधून जे सामान घेतोय तेच नाही घ्यायचंय. म्हणजे काय? यस. मग नुकसान काहीच नाही. ते कसं मी ते तुम्हाला कुठं दाखवणार आहे आता. मग प्रॉफिट विचार करा ना. स्वप्न पूर्ण झाले तर काय लाईफ असू शकते, काय जबरदस्त विचार करा. मग अवसर जिंदगी में एक ही बार दस्तक देता है. अवसर एक ही बार दस्तक देता है. आपके हाथ में वो लेना या छोड़ना है. बरोबर. मग आज आत्ता ताबडतोब ज्या मित्रांनी तुम्हाला ही व्हिडिओ पाठवला असेल ना, लिंक पाठवली असेल ना, त्याला कॉल करा. त्याचे पहिल्यांदा धन्यवाद माना की बाबा तू माझ्या आयुष्यामध्ये, मार्केटमध्ये लोक खेकड्या जातीचे कुठेतरी मागे खेचायचं काम करतात आणि इथं ते तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी प्रोत्साहित करतोय. तुमचे पैसे नको आहेत त्याला, तुम्ही पाहिजेत. तुम्हाला इन्कम कमवून दिलं ते त्याच्या घरात येणार आहेत. समजतंय? मग आता शॉर्टमध्ये त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा, रजिस्ट्रेशन करा, बिझनेस स्टार्टअप करून टाका. कसं करायचं विचारू नका, काय करायचं विचारा. कसं करायचं विचारू नका, काय करायचं, मी काय करू आता. लगेच स्टार्टअप करा. मला एक सांगा, हॉटेल टाकायच्या आधी हॉटेलचा दुकानदार हा विचार नाही करत की बाबा हॉटेल टाकल्याच्यानंतर काय करू. पहिले ते हॉटेल टाकतो. कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायताना हा व्यक्ती विचार नाही करत ॲडमिशन घेतल्याच्या नंतर माझा अभ्यास होईल का नाही. तो पहिले ॲडमिशन घेतो, नंतर अभ्यासाचा विचार करतो. तसं बिझनेसमध्ये आल्याच्यानंतर पहिल्यांदा बिझनेस स्टार्टअप करा, नंतर बिझनेस कसा करायचा याचा विचार करा. पाण्यात पडल्याशिवाय माणसाला पावता येत नाही. बघा मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन दाखवतो की करायचं काय आता. हॅलो, तुम्ही एवढं पाहून पण जर कन्फ्युजनमध्ये असाल तर आता हे पाहिल्याच्यानंतर तुमचं कन्फ्युजन टोटली निघून जाईल. ओके. मला एक सांगा, आतापर्यंत प्रत्येक फॅमिलीला घर चालवण्यासाठी किती रुपये लागतात? 5, 10, 15, 20 हजार रुपये लागतात त्यांच्यानुसार, कुवतनुसार. बरोबर ना. आता उदाहरणार्थ असं पकडा, तुमच्या फॅमिलीला घर खर्चीसाठी जे आतापर्यंत जे प्रोडक्ट दाखवले हे मार्केटमध्ये कुठून ना कुठं घेतो का नाही आपण. आता 5,000चे प्रोडक्ट्स आपण कुठून ना कुठून परचेस करत आलो. बरोबर. आतापर्यंत विचार करा, जर एखादी व्यक्ती जर वय वर्ष 20 असन, किती वय वर्ष 20 असन आणि त्याने वयाच्या 60 पर्यंत म्हणजे 40 वर्ष तो घरामध्ये सामान भरतो. किती वर्ष? 40 वर्ष ते घरामध्ये सामान भरतो. म्हणजे 5,000चा सामान जर तो 12 महिने जर भरतोय तर ते होतात 60,000चे. कितीचे? 60,000 रुपयाचे. आणि जर तो व्यक्ती वयाचे 10 वर्ष जर 5-5 हजार सामान भरतोय तर होत आहे ते किती? 6 लाखाचं. आणि 40 वर्ष सामान भरतो ते होत आहे कितीचं? 24 लाखाचं. 6 चोक 24 लाख रुपये. किती रुपये? 24 लाख रुपये. अक्षर थोडंसं छान आहे, समजून घ्या तुम्ही. 24 लाखापर्यंत ती व्यक्ती फक्त खर्च करतो. जे व्यक्तीने आत्ता वय वर्ष 30 पर्यंत जर खर्च केला असेल ना, तुम्ही आत्तापर्यंत 1 लाख रुपयाचे शॅम्पूस वापरले असेल, 1-2 लाखाची साखर पण खाल्ली असेल. समजतंय का? कारण का बरं, आता पण एवढे पैसे गेलेत पण रिटर्न काय आले. पण सनेज काय म्हणतं, ESS काय म्हणतं, हा पैसा जो तुम्ही खर्च करणार आहे तो इथे इन्व्हेस्ट होऊ शकतो. आणि इन्व्हेस्टमेंट ही कधी पण रिटर्न देते मित्रांनो. काय देते? रिटर्न देते. मग रिटर्न कशी हा समजून घेऊयात आपण. असं पकडा, तुम्ही 5,000 रुपयाचं सामान सनेजमधनं घेता. कितीचं? 5,000 सामान कुठून घेताय? सनेजमधनं घेताय. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही विशाल सरांना 5,000 रुपये दिले. असं पकडा, तुमचं नाव XYZ व्यक्ती असेल, तुम्ही 5,000 रुपये दिले. कंपनी तुम्हाला 5,000मध्ये जर पाहायला गेली तर 6,500 सामान देते. कितीपर्यंत? 6,000 ते 6,500 पर्यंत तुम्हाला सामान देते. कॅल्क्युलेशनसाठी 6,500 पकडा. प्लस याच्यामध्ये तुम्हाला 750 रुपयाचे प्रोडक्ट फ्री येणार. किती रुपयाचे? 750चे ॲडिशनल प्रोडक्ट फ्री येणार. आणि प्लस 200-250 रुपयाचा कॅल्क्युलेशनसाठी पकडूयात आपण 250 रुपये तुम्हाला कॅशबॅक आला. किती रुपयाला? 250 रुपये तुम्हाला कॅशबॅक आला. फायदा का नुकसान आहे? हॅलो, फायदा का नुकसान आहे? 5,000 दिले, त्याच्यामध्ये 6.5 म्हणजे हे 1,500, हे 750 आणि 250 म्हणजे नियर अबाउट 2,500 पर्यंतचं तुमचा प्रॉफिट. इथं झाले 50% पैसे वसूल. जे लोक म्हणतात ना प्रोडक्ट्स महाग आहेत, त्यांनी नीट लक्ष देऊन पाहू शकताय. आपल्याला फर्स्ट मंथमध्येच 50%ला प्रोडक्ट भेटतात. ते म्हणजे उदाहरणार्थ एखादी टूथपेस्ट मार्केटमध्ये जरी कोलगेट घ्यायला गेलो ना आपण, ती पण 80 रुपयाला भेटते. आणि ही टूथपेस्ट आपल्याला आयडीवर जर घेतली तर 59 रुपयाला भेटते. आणि 30-50% डिस्काउंटला पडली तर किती रुपये झाले? 20-25 रुपयाला. मला आणून दाखवा. समजतंय? दुसऱ्या महिन्यामध्ये परत तुम्ही किती रुपये दिले? 5,000. किती दिले? 5,000. परत तुम्हाला कंपनीने कितीचे प्रोडक्ट दिले? 6,500 रुपयाचे. 750 रुपये तुम्हाला याच्यावर फ्री प्रोडक्ट आले. 200-250 रुपयाचा कॅशबॅक आला. परत किती फायदा झाला? 2,500चा. तिसऱ्या परत किती येणार सर तुम्ही? 5,000. बरोबर ना. 5,000 रुपये दिलेत, 6,500 तुम्हाला प्रोडक्ट आले, त्याच्यावर 750चे प्रोडक्ट फ्री आले. 260 रुपयाचा काय आला? 200-250 रुपयाचा काय आला तुम्हाला? कॅशबॅक आला. चौथ्या महिन्यात परत किती दिले? 5,000 रुपये. कारण प्रोडक्ट संपणार आहेत, प्रोडक्ट वारंवार लागणारे. या जगामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे ते म्हणजे घरातले प्रोडक्ट ते वारंवार लागतात. तुमची इच्छा असू नाही तर नसू ते प्रोडक्ट घ्यावे लागतात. ही गोष्ट मला कळली होती. आज 5,000, 6,500 रुपये तुम्हाला काय आले? त्याच्यावर प्रोडक्ट 750 रुपयाचे प्रोडक्ट फ्री, 280 रुपयाचा कॅशबॅक. म्हणजे इथं पण कितीच फायदा झाला? 2,500चा. 5व्या परत किती देणार? तुम्ही म्हणा 2,500.
म्हणजे 5व्या महिन्यात तुम्ही म्हणते, कंपनी म्हणते तुम्ही 1 रुपया देऊ नका, 0 रुपये द्या. किती रुपये द्या? 0 रुपये द्या. आम्ही तुम्हाला 5,000चे प्रोडक्ट्स तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ तुम्हाला, आम्ही देऊ. आणि मागच्या मित्रांनो 4 ते 5 वर्षापासून कंपनी देते, मी रेग्युलर घेतोय. हॅलो, मी रेग्युलर घेतोय. 5,000चे प्रोडक्ट 5 महिन्यात फ्री. असं कधी झालं का? आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो आणि किराणा दुकानात गेल्याच्या नंतर किराणा दुकानदारानं म्हणलं मी आता 12 महिने झाले ना तुझ्याकडून सामान घेतोय, मग मला एका महिन्यात दे ना फ्री. तो देणार आहे का? हॅलो, ते देऊ शकतो का आपल्याला? नाही. आज एखादा लहान मुलगा जरी गेला ना, चॉकलेट द्या, चॉकलेट द्या, 5 रुपये पण त्याची घेणार आहे, समजते. पण इथं कंपनी तुम्हाला 5,000चे प्रोडक्ट फ्री देते. आज विचार करा, तुमचं प्रॉफिट गेले किती ते बघू. 5 5 5 म्हणजे किती गेले तुमचे? 20,000 रुपये. किती गेले? इकडे बघूयात आपण. तुमचे गेले किती होते? 20,000 रुपये. पण तुमचा दर महिन्याला प्रॉफिट किती झालाय? 2.5 म्हणजे कितीचा? 10,000चा. कितीच प्रॉफिट झालाय? 10,000चा. आणि प्लस 5 महिन्यात 5,000चे प्रोडक्ट फ्री भेटले. टोटल बेनिफिट झाला 15,000चा. तुमचे गेले किती होते? 20. तुमचा फायदा किती झाला? 15,000चा. 5 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं ना, दर महिन्यात सामान फक्त 1,000 रुपयाला पडले तुम्हाला. याचे भागिले जर 5 केले ना, तर फक्त 1,000 रुपयाला 5 महिन्याचं सामान 75% डिस्काउंट. म्हणजे विचार करा, जे आकाई सोनं असेल, जे प्रोडक्ट तुम्ही एखादं 2,000ला जरी घेतलेला असेल, 75% डिस्काउंट म्हणजे 500 रुपयाला पडले ते. काही लोक प्रोडक्ट घेऊन शेअर पण करतात, दिले तरी एवढा प्रॉफिट. जे लोक असते ना, आणि असे तब्बल नियर अबाउट कंपनी तुम्हाला 25,000पर्यंतचे प्रोडक्ट्स देते. कितीपर्यंतचे? 25,000पर्यंतचे प्रोडक्ट फ्री. ज्यांनी लिंक पाठवली ना त्याला विचारून घ्या मला फ्री प्रोडक्ट कशी भेटतील. आता मी तुम्हाला 5,000चं एक्झाम्पल दिलं. असं विचार करा, 5,000 बिझनेस स्टार्ट केला, कितीने केला? 5,000 रुपये दिले, कंपनीने तुम्हाला असा फायदा दिला. फायदा आहे का नाही? हॅलो, बिझनेस स्टार्ट करायला किती रुपये लागतात? 5,000. 5,000 रुपये दिले, 5,000मध्ये तुमचा हा बेनिफिट झाला, बरोबर. असे जर तुम्ही 15,000 लगातार 4 महिने घेतले तर 5 महिने 13,000चे प्रोडक्ट फ्री भेटणार आहे. तुम्ही म्हणता सर हे कॅल्क्युलेशन कसं होतं? तुमचा आयडिया असतो मित्रांनो, त्या आयडियावर हे सगळं दिसतं. तुमचा आयडिया असतो, त्या आयडियावर हे सगळं दिसतं. किती तारखेला पर्चेसिंग झाली, कन्सिस्टन्सी ऑफर असती, 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत कन्सिस्टन्सी ऑफर असते. त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे तुम्हाला फायदे समजून घ्यायला भेटतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर नवीन असणार तर तुमची कन्सिस्टन्सी ही प्रत्येक महिन्यामध्ये कधी पण लागू केली जाते. म्हणजे ज्या महिन्यामध्ये तुमचं आयडी रजिस्ट्रेशन होईल त्या महिन्यात तुमचा कधी पण, जर 31 तारखेला जरी तुम्ही ऑर्डर मारलेली असेल तरी पण ती कन्सिस्टन्सीमध्ये धरली जाती. समजलंय मित्रांनो? तुम्ही म्हणत असताना सर आता ठीक आहे, आम्हाला कळलं ते 5,000चं घेतल्याच्यानंतर आम्हाला 5,000चे प्रोडक्ट फ्री भेटणार, म्हणजे 70-75% आमचा फायदा झाला. पण आता आम्हाला पैसे कसे येतील? आहेत ना इंटरेस्टेड? तर मग बघा मित्रांनो, पैसे येणार कसे? आता आज तुम्ही उदाहरणार्थ असं पकडा, तुम्ही बिझनेस आज स्टार्टअप केला. मला सांगा मित्रांनो, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत? मी आमच्या काही लोकांना विचारतो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत. काही लोक म्हणतात 500, 1,000, 2,000, 3,000. काही लोक म्हणतात 2, 3. मी म्हणतो एखाद्याचं लग्न जरी ठरलं ना मित्रांनो तरी 1,000. मी आता कालच्याला लग्नात जाऊन आलो, नियर अबाउट त्या लग्नामध्ये 2,500 लोक आलेले होते. किती लोक? मग मी तिथं एका मित्राला सहज विचारलं, म्हणलं 2,500 लोक टूथपेस्ट वापरत असेल का नाही? साबण, हळद, मिरची. आता ही कन्सेप्ट तुम्हाला कसं वाटलं? जबरदस्त. मग जर आपल्या घरामध्ये लाडू झाले तर आपण कोणाला देतो? नातेवाईकांना. जर आपल्या घरामध्ये काही मिठाई असेल किंवा कार्यक्रम असेल तर आपण कोणाला विचारतो? जे नियर अँड डिअर लोक आहेत त्यांना, बरोबर ना. मग याच्यामध्ये आपला 70-75% फायदा होतो, बरोबर का नाही? मग आपण आपल्या मित्रांना सांगणार का नाही सांगणार? हॅलो, आपल्याकडे ना, आपण एखाद्या ठिकाणी गेलो, आपल्याला जर स्वस्तात गाडी भेटत असेल ना तर आपण 10 जणांना फोन करून सांगतो, अरे तिथं असं आहे. एखादी लेडीज असेल ना, तिला जर कळलं ना या अशा मॉलमध्ये ऑफर्स आहेत, तर ती लेडीज 10 मैत्रिणींना फोन करून सांगते, त्या मॉलमध्ये जाते तर तिथं ऑफर्स तर लय भारी भारी साड्या भेटतात. समजते का नाही समजत? म्हणजे माउथ पब्लिसिटी आपण फुकट करतो. आज तुमच्या एरियामध्ये जर विचारलं ना, मी तुम्ही एरियामध्ये कोणत्या राहतात, बरोबर, तुम्ही सांगणार मी नगरमध्ये राहतो. नगरमध्ये कोणतं भारी हॉटेल आहे? तर तुम्ही XYZ हॉटेलचं मला नाव सांगितलं. मी तिथं जाऊन दररोज जेवण जरी केलं ते हॉटेलचं, मला तुम्हाला चहा तरी पाजेल का? ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण ही माउथ पब्लिसिटी करतो म्हणजे करतोच. आणि त्याचा आपल्याला 1 रुपया भेटत नाही. मग सनेजमध्ये ह्याच माउथ पब्लिसिटीचे तुम्हाला पैसे भेटणार कसे? आज तुम्ही इथं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती लोक आहेत? हॅलो, 500 लोकांना जर तुम्ही समजून सांगितलं किती लोक बिझनेसमध्ये येतील, या असं फायदा समजून सांगितलं तर सगळे जिथे सगळे जिथे एवढा फायदा असेल तर निगेटिव्ह विचार करा, किती येऊ शकतात? 200 अजून निगेटिव्ह, 100 अजून निगेटिव्ह, 50 अजून निगेटिव्ह, अजून काही निगेटिव्ह उरलंय का? 500 मधले 20. मी म्हणतो तुमच्यासोबत फक्त किती मित्रांनो? तुमच्यासोबत फक्त 4 लोक. किती लोक? 4 लोकांनी बिझनेस स्टार्टअप केला. फक्त 4 लोकांनी फक्त शॉप चेंज केला.
पण 4 लोकांना सांगण्यासाठी तुम्ही 40 लोकांपर्यंत पोहोचले. लॉ ऑफ रेशो प्रत्येक ठिकाणी काम करतो. तुम्ही 10 झाडे लावा, 10चे झाड उगणार नाहीत. तुम्ही 40 लोकांपर्यंत सांगितले, ॲटलीस्ट 4 लोक करतील. 4 लोक शॉप चेंज करतील का नाही? मग या 4 लोकांनी शॉप चेंज केलं तर 1200 रुपये तुमच्या अकाउंटला आले. किती रुपये? 1200 रुपये. या 4 लोकांचं थ्रू जर पुढे 4 लोक जर केले तर किती लोकांचं नेटवर्क झालं? 16. किती? 16. हे 16 जण तुमच्या ओळखीचे होते का? नाही, यांच्या. फक्त तुम्ही हा व्हिडिओ त्यांना प्रमोट केला किंवा तुम्ही फक्त त्यांना समजून सांगितलं की शॉप चेंज केल्याने असा असा फायदा होतो. लगातार 4 महिन्याचे प्रोडक्ट घेतला, 5 महिन्यात प्रोडक्ट फ्री भेटतात. मग आज 4 असे 16 लोकांचं नेटवर्क झालं तर तुमचं इन्कम इथं होणार नियर अबाउट 6000 रुपयापर्यंत. किती? 6000. 16 इंटू जर 4 केलं तर 64 लोकांचं नेटवर्क होणार. किती? 64 लोकांनी जर फक्त शॉप चेंज केलं तर तुमचं इथं इन्कम निघणार 26,000 रुपये. 64 इंटू जर 4 केलं तर 256 लोकांचं नेटवर्क होतं. किती मित्रांनो? 256 लोकांनी बिझनेस स्टार्ट केला, शॉप चेंज केलं तर तुमचं इन्कम निघणार इथं नियर अबाउट 1,00,000 रुपयेपर्यंत. 1,00,000 रुपये महिना कमवणं लोकांचं स्वप्न असतं. सनेजमध्ये लोक फक्त कन्सिस्टन्सीवर 1,00,000वर इन्कम घेतात. 256 इंटू जर 4 केलं तर नियर अबाउट 1024 लोकांचं नेटवर्क होतं आणि 1024 लोकांनी बिझनेस स्टार्ट केला, शॉप चेंज केलं, तुमचं इन्कम निघणार नियर अबाउट 4,00,000 रुपयेपर्यंत. किती? 4,00,000. हॅलो, आज 1024 लोक आहे तुमच्या ओळखीचे होते का? तुमच्या ओळखीचे फक्त 4 लोक. तुम्ही म्हणता ते कुठून आणायचे? आज मित्रांनो, मेलेल्या माणसाला पण उचलायला 4 लोक येतात, त्याला पण 6-7 लोक भेटतात. मग आपल्याला जिवंतपणी या जिवंत माणसाला 4 लोक नाही भेटणार का? हॅलो, 4 लोक नाही भेटतात, फक्त 4 लोक. तू म्हणता सर मग इथं जोड्याजोडी चालली, ती नेटवर्क चालत, ते चेन सिस्टीम, हे ते 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 मित्रांनो, ही चेन सिस्टीम नाही, हे जनरेशन आहे. एक झाडाची एक फांदी तुटली तर झाड नाही पडत. हॅलो, एखादी झाडाची फांदी तुटली तर झाड नाही पडत. तसं हा जनरेशन सिस्टीम आहे. यांनी फक्त शॉप चेंज केलं. आपण लोक जोडले नाहीत, लोकांचं फक्त शॉप चेंज केलं आहे. आणि न कळत मार्केटमध्ये तुम्ही जर लोकांचं शॉप चेंज नाही केलं तर ते कुठून ना कुठून बाहेरच्या कंपन्यांचे प्रोडक्ट घेतात का नाही घेत? हॅलो, आज नेटवर्क, तुम्ही फक्त एक नेटवर्क तयार केलं आणि हे नेटवर्कची ताकद आहे की महिना तुम्ही 4,00,000पर्यंत इन्कम घेऊ शकतात 1024 लोकांच्या नेटवर्कमध्ये. मग तुम्हाला आता नेटवर्क समजून घ्यायचं का? नेटवर्क काय नेमकी? तुम्ही म्हणता सर मग नेटवर्क कमवून जमा करायचं आम्ही आणि आमच्याकडून कधी लोक व्हायचे, हे ते 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 मी काय म्हणतो, 4 लोक व्हायला 1 महिना बस. एका व्यक्तीला प्लॅन द्यायला 1 तास लय झाला, 4 व्यक्तींना प्लॅन द्यायला 4 तास. मी तरी म्हणतो 1 महिना घ्या. 16 लोकांना बिझनेसमध्ये आणायला 3 महिने घ्या. 64 लोकांना 2 वर्ष घ्या. इथपर्यंत 3 वर्ष घ्या. इथपर्यंत 1024 लोकांना 5 वर्ष घ्या. 5 वर्षात पण एवढे मोठे नेटवर्क होऊ शकतं. आणि 5 वर्षात जरी झालं तरी 4,00,000 5 वर्षानंतर पण आपल्याला कोण देणार आहेत? हा मला प्रश्न विचारला होता. मी त्यावेळेस विचार केला होता, मला 5 वर्षानंतर पण 4,00,000 कोण नाही देणार. आणि मी फक्त इथं सिस्टीममध्ये आलो, सिस्टीमनुसार काम केलं तर बरोबर होणार. मला एक सांगा मित्रांनो, दगड हवेमध्ये फेका, उरतो का? नाही उडत. पण लाखो टनाचं विमान उरतं का बरं? सिस्टीम आहे. दगड पाण्यावर टाका, बुडतो. पण लाखो टनाचं जहाज तरंगतं का बरं? एक सिस्टीम आहे. एखादी बंदुकीची गोळी ती घ्या हाताने नाशी मारा, माणूस मारणार का? नाही मारणार. पण बंदुकीत टाकून मारा, बरोबर मारणार. कारण का बरं? त्याला लोड करणारी एक सिस्टीम आहे. तसं आहे बिझनेसमध्ये, हे डेव्हलपमेंट करण्यासाठी एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला धरून जर तुम्ही काम केलं तर 100% सक्सेस होऊ शकतात. मग समजलं हे तुम्हाला? मग नेटवर्कची ताकद काय? आज मला एक सांगा, अंबानी साहेब आहेत, उदाहरण नाही घ्यायला पाहिजे तरी पण उदाहरण घेतो. अंबानी साहेब आहेत. अंबानी साहेबांच्या आत्ता मुलाचं लग्न झालं. असं पकडा एक 5,000 कोटी रुपयापर्यंत खर्च केला. किती? 5,000 कोटी रुपयापर्यंत खर्च केला. किती खर्च केला? असं पकडा, 5,000 कोटी रुपये खर्च केला. बरोबर ना? 5,000 कोटी रुपयापर्यंत अंबानी साहेबांच्या मुलाला लग्नाला खर्च केला. पण तुम्हाला माहिती का, तुमचा रिचार्ज लगेच दुसऱ्या दिवशी वाढला. किती टक्क्यांनी? 20%. 20% रिचार्ज वाढला. म्हणजे तुम्ही 300 रुपयाचा रिचार्ज करत असाल ना तर 360चा झाला. किती झाला? 360 रुपयाचा रिचार्ज झाला. म्हणजे 60 रुपये वाढले. अरे, मार्केटमध्ये लोक 2 रुपयाचे जरी कांद्याचे भाव वाढले ना तरी आंदोलनाला बसतात, कांदे उलटे पालटे करून देतात. आज 60 रुपये वाढले. त्याच्यामुळे किती लोक आहेत असे ज्यांनी सिम कार्डच बंद केलं? हॅलो, न कळत आपल्याच घरामधून हा पैसा गेला. एका महिन्याचे 60 रुपये. तुम्हाला माहिती आहे का? कॅल्क्युलेशन करून बघा. तुम्ही जर पाहायला गेलं तर 60 रुपये आणि 47 कोटी युजर्स आहेत जिओचे. 47 कोटी लोकांनी जरी रिचार्ज केला 2 महिने तरी पण नियर अबाउट 5,750 करोड पर्यंत 2 महिन्यामध्ये हा पैसा वसूल केला. किती महिन्यात? फक्त 2 महिन्यामध्ये. हे कशाची ताकद आहे? एवढा पैसा कुठून आला? तुमच्या माझ्या खिशातनंच.
कोणाच्या खिशातनं गेला? तुमच्या आणि माझ्याच. आज मोठे लोक मोठे का झालेत? कारण त्यांनी एक नेटवर्क क्रिएट केलंय. आज अंबानी साहेबांनी काय केलं? नेटवर्क क्रिएट केलं. मग आज एक तर तुम्ही स्वतः नेटवर्क क्रिएट करा, नाही तर दुसऱ्याच्या नेटवर्कमध्ये इनडायरेक्टली पैसे कमवा आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये घाला. मग मला एकच कळलं, सनेज आपला चान्स असेल स्वतःचं नेटवर्क क्रिएट करायला. स्वतःचं नेटवर्क काय असतं? आज टाटा साहेब काय करतात? हॅलो, टाटा साहेब काय करतात? आज उदाहरणार्थ टाटा साहेब असन, आज आपले व्यक्तिमत्व समजा आपल्याला ह्या जगामध्ये समजा नाही आहेत, पण आज टाटा साहेब किंवा कोणताही बिझनेसमॅन पकडा, ते काय करतात? ते एकच काम करतात. तुमच्याकडे 10, 15, 20, 30 हजार रुपये पडलेले असन, 1-2 लाख रुपये पडलेले असन, तुम्ही घरात ठेवणार का बँकेत? बँकेत. आपण काय विचार करतो? बँक एवढी सेफ जागा कोणतीच नाही. पण विचार करा मित्रांनो, आज बँकेमध्ये आपल्या पैशांचा हा व्यवहार होतो. म्हणजे ते कुठंतरी दिले जातात. ती फक्त एक व्हर्च्युअल करन्सी फोनपेला गुगल पेला दिसते, पण ते कोणतरी यूज करतं. म्हणजे ते कोण यूज करतात? त्यांना लोन जर पाहिजे असेल तर ते कुठून घेणार आहे? एक तर शेअर्स विकून घेणार, तर बँकेतनं घेणार. त्यांच्याकडे किती जरी पैसे पडलेले असेल तरी ते स्वतःचे पैसे लावीत, बँकेकडनंच लोन घेणार. पैसा कोणाचा आहे? पण आम जनतेचाच, तुमचा आणि माझाच. आज मार्केटमध्ये बँकेत पैसे कोणाचा? आम जनतेचा. मार्केटमध्ये आता ते काय टिकली? एखादी कंपनी टाकली, त्याच्यावर एखादी कंपनी टाकली, कंपनीमध्ये कामाला कोण जाणार? एज्युकेशन कॉलेजेस कोणाचे? लोकांचेच. लोकांचाच पैसा. त्याच्यानंतर कंपनीमध्ये लोकांनाच कामाला लावणार. हॅलो, जे शिपमध्ये काम करतात 8 तास 12 तास, बरोबर ना? लोकांचाच पैसा, लोकांनाच कामाला लावलं. आणि काहीही कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनलं ते विकलं कोणाला जातं? हॅलो, टाटा साहेबांना गाडी भारी बनवता येते का? वर्करला काम करून घेतलं जातं. कोणतं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एक्झाम्पल असं पकडा. बँकेत पैसा लोकांचा, कंपनीमध्ये कामाला पण लोकच, बँकेमध्ये पैसा लोकांचा, कंपनीमध्ये कामाला पण लोकच, प्रोडक्ट बनवायला पण लावलं लोकांनाच, विकायला पण लावलं लोकांनाच, आणि विकलं पण लोकांनाच. आणि पैसा कोणी कमावला मोठा? हॅलो, पैसा कोणी कमावला मोठा? समजतंय? मग आज एक विचार करा, आज तुम्ही असं एक नेटवर्क क्रिएट केलं, आज असं एक नेटवर्क तयार केलं. बरं, याच्यामध्ये एम्प्लॉय ठेवावं लागतं, त्यांना पगार द्यावा लागतो. इथं मला कोणालाही पगार द्यावा लागला नाही, असं मला दिसलं. मला इथं कोणाला इन्कम द्यायचं नाही, ते स्वतःच कमावणार. तेच फक्त शॉप चेंज करणार. आज तुम्ही इथं नेटवर्क क्रिएट केलं आणि तुमच्या थ्रू एक 5 लाखाचा खाली टर्नओव्हर झाला. तुमच्या थ्रू खाली कितीचा? 5 लाखाचा खाली टर्नओव्हर झाला. तर तुम्हाला त्याचं कमीत कमी एक 10% स्वरूपामध्ये रूपांतर बघा, तरी 50,000 रुपये तुम्हाला महिन्याला येतील. या खालच्यांच्या टर्नओव्हर तुम्ही किती? 50,000. खाली जर 50 लाखाचा टर्नओव्हर झाला तर 5 लाख महिना. आणि सनेजमध्ये असे पण लोक जे महिन्याला 5 लाख रुपये कमवतात, त्यांच्या टीममध्ये 50 लाखाचा टर्नओव्हर होते. त्यांनी एक नेटवर्क क्रिएट केलं, नेटवर्क थ्रू मोठा पैसा कमवू राहिलेत. मग नेटवर्क क्रिएट करण्यासाठी मला एक कळतं, 1, 2, 3 वर्ष द्या. आज मार्केटमध्ये एखाद्याला जर वकील बनायचं असेल तर 5-6 वर्ष देतो, डॉक्टर बनायचं असेल तर 12-13 वर्ष द्यावं लागतात, MPC UPC करायची असेल तर सांगता येत नाही, त्यांच्या हातावर आहे. पोलीस बनायचं असेल तरी पण त्यांच्या हातावर आहे. मार्केटमध्ये 5-10 जे यूथचे मुलं आहेत ना, यंगस्टर आहेत, मला एक कळतं, ते कुठंतरी इकडं तिकडे वेळ वाया घालतात. कळत नाही, लाईफमध्ये दिशाहीन असतात, दिशा भरकटलेल्या असतात. कुठं काय करायचं सर, आम्ही काय करायचं, आम्हाला ट्रॅकच नाही. हा मित्रांनो बेस्ट ट्रॅक आहे. फक्त 3 ते 5 वर्ष तुमचे डेडिकेशन द्या, स्वतःचं नेटवर्क क्रिएट करा, मोठा पैसा कमवा. आज जे मोठे बिझनेसमॅन जे करतात तेच मी तुम्हाला सांगितलं काय करू राहिलेत. हॅलो, होऊ शकते याच्यामध्ये 19-20 असू शकतं, पण मॅक्झिमम लेवलला असाच बिझनेस होतो. एकतर स्वतःचा बिझनेस तयार करा, नाहीतर दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये वर्क करा. पण मला एक कळतं, सनेज तुम्हाला चान्स असेल स्वतःचा बिझनेस तयार करण्यासाठी. काय लागते? फक्त 5,000 बिझनेस स्टार्ट होतो. पण सनेजमध्ये ज्या मोठ्या लोकांनी अचिव्हमेंट केलेली ना मित्रांनो, त्यांनी 30,000 रुपये बिझनेस स्टार्ट केला आहे, ज्याला म्हणलं जातं कॉर्नर. मी स्वतः 30,000 बिझनेस स्टार्ट केलेला आहे. कारण कावर माहिती का, 5,000वाला ती सिरियस नाही घेत. ते म्हणतो बोले काय 5,000 बिझनेस स्टार्ट केला, आपल्याला तेवढंच काम करायचंय, प्रोडक्ट आले जाऊ दे बघू. हॅलो, पण 30,000 विकेट टाकलेला असेल तर तो सिरियसली घेतो, बिझनेस करतो. काय करतो? सिरियसली बिझनेस करतो. आणि ज्या व्यक्तींना असं वाटतं बाबा काहीतरी स्वप्न पूर्ण करायचे, सनेजमध्ये ज्या लोकांचे तुम्ही इन्कम पाहता ना, 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख, त्यांना विचारा, त्यांनी सनेज कॉर्नर बिझनेस स्टार्ट केला आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीने मेसेज दिला असेल ना, लिंक दिला असेल ना, त्यांनी पण सनेज कॉर्नर व्यवस्था स्टार्ट केला आहे. कंपल्शन नाही आहे, पण मला असं वाटते जे व्यक्ती 30,000 बिझनेस स्टार्ट करतो तो व्यक्ती बिझनेस सिरियसली घेतो. तो काय घेतो? बिझनेस सिरियसली करतो. कारण पैसे, आता बघा, एका हातामध्ये तुमचा मोबाईल, एका हातामध्ये माझा मोबाईल आहे. तुमचा मोबाईल जर मी फोडला ना, तुम्हाला कसं तरी वाटेल, पण माझा मोबाईल मी फोडला तर मला कसं तरी वाटेल, कारण त्या मोबाईलमध्ये तुमचे पैसे गुंतलेले आहेत. का बरं? तुमचे पैसे लागले. तसे या बिझनेसमध्ये जर तुमचे पैसे लागलेले असेल तर ॲज अ सिरियस म्हणून तुम्ही हा बिझनेस आणि हा व्यवसाय एक प्रोफेशन म्हणून करणार. त्याच्यामुळे मला असं वाटते बिझनेस तुम्ही समजून घेतलाय, कसा नेटवर्क थ्रू कसं ताकद होऊ शकते, नेटवर्कमधनं कसं इन्कम होऊ शकतं हे समजलं. पण आता तुम्हाला मित्रांनो मी अजून एक उदाहरण देतो.
आज काही लोक टाइम मल्टिप्लिकेशन करतात. टाइम मल्टिप्लिकेशन कसे करतात? आता उदाहरणार्थ आज एक टाटा साहेब असेल, टाटा साहेबांच्या एखाद्या कंपनीमध्ये वर्कर काम करतात, कमीत कमी 10,000 लोक. एकटा काम केल्याने माणूस का श्रीमंत होऊ शकत नाही? टीम वर्क का करणं गरजेचं आहे किंवा टीम बनवणं का गरजेचं आहे? नेटवर्क क्रिएट करणं का गरजेचं आहे? तर याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो मित्रांनो. आज एक व्यक्ती दिवसाला किती तास काम करतो? 8 तास. किती तास? 8 तास. म्हणजे महिन्यात किती तास? महिन्यात 25 दिवस काम करतो, म्हणजे महिन्यात 200 तास काम करणार. किती तास? 200 तास. माणूस किती तास काम करू शकतो दिवसात? 8 तास, 12 तास, 16 तास, 24 तास काम करू शकतो का? नाही करू शकत. मग 8 तास जर काम करतो एखादी व्यक्ती, महिन्यात 25 दिवस, 5 दिवस सुट्ट्या, तर 200 तास काम होते. किती तास? 200 तास. आणि तुम्हाला 200 तासाचा पगार येतो. 10,000, 20,000, 30,000, 40,000 काय असेल समथिंग वॉटेवर तो. 200 तास काम केल्यानंतर तुम्हाला तेवढं पेमेंट येतं. जर तुम्ही 200 तास काम करताय म्हणजे 12 महिन्याचे किती? एका महिन्याचे 200 तास म्हणजे 12 महिन्याचे 2400 तास तुम्ही काम करताय. किती तास? 2400 तास. आणि जर तुम्ही हेच कॅल्क्युलेशन 40 वर्ष जसं आपण पाहिलं की 40 वर्ष माणूस काम करतो, तर वयाचे या 12 महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे 24 तास म्हणजे 10 वर्षाचे किती झाले? 24,000 तास. आणि 40 वर्ष माणूस ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्याचे होतात 96,000 तास. अख्ख्या लाईफमध्ये हा व्यक्ती फक्त 96,000 तास म्हणजे 96,000 तासच काम करतो. आणि एखादी MIDC कंपनी बघा कोणती पण 10,000 तास, 10,000 लोक दिवसाला 8-8 तास काम करताय, तर कंपनीच्या मालकासाठी दिवसाचं काम होतंय 80,000 तास. आणि तेच काम 3 शिफ्टमध्ये होत असताना 8-24 म्हणजे 2,40,000 आवर्स. 2,40,000 तास कोणासाठी काम होतंय? कंपनीच्या मालकासाठी. अख्ख्या आयुष्यामध्ये आपलं काम होतं 96,000 तास. आणि एका व्यक्तीने टीम बनवली, नेटवर्क क्रिएट केलं, त्याच्या आयुष्यामध्ये 2,40,000 म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये जेवढं हा कमवतो ना तेवढं एका दिवसाचं इन्कम असतं काही लोकांचं. कारण का बरं? ते टीम बनवतात, एक नेटवर्क क्रिएट करतात. आणि कोणीही व्यक्ती आईच्या पोटातून शिकून येत नाही. बिझनेसमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला बॉटल धरून शिकवलं जातं. ज्याला चालता येत नाही ना त्याला जे चालतंय त्याच्या पाठीवर बसवलं जातं. ज्याला पाहता येत नाही ना, ज्याला पाहता येतं त्याच्या पाठीवर बसवलं जातं. ज्याला पावता येत नाही ना त्याला ज्याला पावता येतं त्याच्या पाठीवर बसवलं जातं. हा बिझनेसमध्ये शिकवलं जातं की बिझनेस कसा करायचा. बॉटलला धरून जसं आई वडील लहान मुलाला बॉटल धरून शिकवलं जातं ना, तसं आहे बिझनेसमध्ये आपले ट्रेनिंग्स असतात, मिटिंग्स असतात. बॉटलला धरून शिकवलं जातं बिझनेस कसा डेव्हलप करायचा. त्याच्यामुळे मित्रांनो या सोबतीला आम्ही आहेत तुमच्यासोबत. बिझनेस कसा करायचा मिळून करूयात बिझनेस आणि लढूयात मित्रांनो. होऊ शकतं नेटवर्क क्रिएट करून मोठ्या लेवलला आपली अचिव्हमेंट होऊ शकते. कशी? नेटवर्क क्रिएट करून. या जगामध्ये ज्यांनी मोठी अचिव्हमेंट केलेली त्यांनी फक्त नेटवर्क क्रिएट केलंय. जे मोठे पैसे कमवताना दिसत ते एकटे काम करून कुणीच पैसा मोठा कमवू शकत नाही. ज्यांनी मोठे ज्यांचे ग्रुप्स आहेत ते टीम वर्कच करतात. आणि टीम वर्क करणारा माणूसच मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे इथं जोड्याजुडी चेन सिस्टीम नाही, मी ही कंपनी मी ती कंपनी, हे ते सगळं डोक्याच्या बाहेर सोडा. मला एकच कळतं, फक्त तुमची साथ पाहिजेत. तुमच्याकडे एक स्वप्न पाहिजेत आणि तुमची आम्हाला साथ पाहिजेत. टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुमची साथ आणि आमची साथ असेल तर 100% आपण क्रांती करू शकतो. चालेल? तर थँक्यू. मला असं वाटतं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असेल. अजून पण तुमचे काही प्रश्न असतील, नाही ना सर पैसेच नाहीत, वेळ नाही, आणि ज्यांचे खरंच जेन्युइन प्रश्न आहेत ना असे, वेळ नाही माझ्याकडे सर, पैसे नाही, माझा ऑलरेडी जॉब चालू आहे माझ्याकडं, लई काही गोष्टीत, तर त्यांच्यासाठी मित्रांनो 3रा पार्ट आहे. कोणता पार्ट आहे? हा पार्ट पाहिल्याच्यानंतर हा 3रा पार्ट नक्की आवर्जून पहा. आपण भेटूयात 3ऱ्या पार्टला. चलो थँक्यू.